नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईत मागच्या काही वर्षात आज होणारी गैरसोय ही उद्याच्या चांगल्या कामासाठी असल्याचं मुंबईकर वाचत आलेत। मुख्यतः मेट्रोची कामं जिकडे जिकडे सुरू आहेत तिथे तिथे हे फलक वाचून मुंबईकर आजच्या गैरसोयीकडे कानाडोळा करत आलेत। पण यानंतर त्यांची खरंच सोय झाली आहे का, किंबहुना ती होतीये का, असा प्रश्न आता मुंबईकरांना पडलाय। कारण पहिल्या भुयारी मेट्रोचं एक स्टेशन अगदी पहिल्याच पावसात पाण्यात गेलेलं मुंबईकरांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं। या एका घटनेने मुंबईकरांना संतापही दिला आणि भीतीही दिली। प्रशासनाला, सरकारला विचारण्यासाठी काही प्रश्नही दिलेत। त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे भुयारी मेट्रोच्या उद्घाटनाची घाई नडली आहे का, आणि याच प्रश्नाभोवती आज चर्चेच्या धुरळ्याच्या माध्यमातून आपल्याला बोलावं लागेल। याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते, आपल्यासोबत आहेत शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, आणि आपल्यासोबत आहेत RTI कार्यकर्ते अनिल गलगली। सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। चर्चेच्या सुरुवातीलाच मला अनिल गलगली सर आपल्याकडे यायचं आहे, आपल्याकडनं हे समजून घ्यायचं आहे। कारण काय आहे की जेव्हा एखादा कुठलाही असा प्रसंग घडतो तेव्हा सामान्य मुंबईकरांच्या, म्हणजे किती मुंबईकरांचं स्पिरिट आणि या सगळ्या गोष्टी आपण त्याला जोडल्या तरी एक स्वाभाविक जीवाची भीती असते जेव्हा अशा पद्धतीची घटना घडते। भुयारी मेट्रो ही मुंबईकरांसाठी नवीन आहे, आणि अशाच जर का पहिल्याच पावसामध्ये जी हालत काल सर्वसामान्य मुंबईकरांनी या आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनची बघितलेली आहे, त्यानंतर एक स्वाभाविक भीती असणार आहे। त्यामुळे एक प्रश्न पडतोय की या भुयारी मेट्रो किती सुरक्षित तिला मानायचं प्रवासासाठी? खरं पाहिलं तर भुयारी मेट्रो ही सुरक्षित आहे, परंतु घाईघाईमध्ये केलेलं उद्घाटन, नियोजनाचा अभाव, त्यामुळे कालचा हा प्रसंग घडलेला आहे। खरं म्हणजे हे सुद्धा टाळता येऊ शकलं असतं, कारण जेव्हा अशी कामं होतात तर आपण पुढच्या काही पावसाळा असून देत किंवा आपत्कालीन स्थिती असून देत त्याचा विचार करून अशा प्रकारचे स्टेशन मानले जातात। पण दुर्दैवाने मी परवाच जेव्हा वर्लीला एका कामासाठी गेलो होतो तेव्हा तिथे कामं ही अर्धवट होती। लिफ्ट असून देत किंवा तिथलं भिंतीचं काम असून देत, तर निश्चितपणाने हा झालेला प्रकार फार दुर्दैवी आहे। परंतु त्याच्यामुळे संपूर्ण मेट्रोच्या सुरक्षतेवरती प्रश्नचिन्ह आपण निर्माण करू शकत नाहीत, कारण वर्ली ते सिप्स आता मेट्रो सुरू आहेत, परंतु जो पट्टा होता तिथला जो स्टेशनचा, तिथे निश्चितपणाने जी झालेली जी दुर्घटना किंवा बेजबाबदारपणा किंवा तिथलं व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। खरं पाहिलं तर फक्त वर्लीचं मी सांगत नाही, सांताक्रूझ मेट्रोला सुद्धा तीच परिस्थिती आहे। आपण उद्घाटने केली आहेत, मेट्रो सुरू आहेत, परंतु तिथे लिफ्टची व्यवस्था, जिन्यांची व्यवस्था, पाण्याची जो योग्य निचरा याची आत्ता सुद्धा अभाव आहे। तर आम्ही कालच मुख्यमंत्र्यांना आणि मेट्रोच्या भिडे मॅडमना पत्र पाठवलं आहे की ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा ज्या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे हा संपूर्ण कालचा जो प्रसंग घडलेला आहे किंवा आता अजून काही ठिकाणी अशा प्रकारचे प्रसंग घडू शकतात, आपण ताबडतोब कारवाई करावीत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावीत, जेणेकरून मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाची आपण गॅरंटी देऊ शकतो। अगदी या गॅरंटीचा सुद्धा प्रश्न आहे। मला अर्थातच सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, राजू वाघमारेंकडनं याच्याविषयी उत्तर घ्यायचं आहे की घाई नडली का। पण तुर्तास मी युवराज मोहिते आपल्याकडे येतोय। अर्थात अनिल गलगली ज्या प्रमाणे म्हणतात की घाई केली गेली उद्घाटन करण्यासाठी आणि त्याची परिणती आहे। असं आहे, कर्तृत्व शून्य माणसं जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा काय होतं त्याचं उदाहरण आणि त्याचा अनुभव आता मुंबईकर नव्हे तर महाराष्ट्र अख्खा घेतोय। यांना काही करायचं नाहीये, कुठल्याही गोष्टीमध्ये हे सिरियस नाही आहेत, आणि याचं सगळं जिथं जागतं उदाहरण आपण ह्या पावसात पाहिलं। अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे आणि पावसाळ्याच्या आधीची कामं जी आहेत ती झालेली नाही आहेत। कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर कडून जे ज्याला आपण म्हणतो की कट घेणारे राजकारणी, असा हा सगळा संगनमताचा कारभार आहे। मगाशी गलगले म्हणाले की कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली पाहिजे, पण कॉन्ट्रॅक्टर कुणाचे खिसे भरतायत? सत्ताधाऱ्यांचे भरतायत, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे।
आणि या सगळ्याला जबाबदार असणारे कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करतानाच या सरकारनेही आपली जबाबदारी झटकायची नाहीये. मुंबई ज्या पद्धतीने म्हणजे आपण आता इतके वर्ष बघतोय की मुंबईत पाणी साचतं, पण आता मंत्रालयाच्या समोर अशा ठिकाणी पाणी साचतंय की जिथे कधी पाणीच साचलं नव्हतं. याचा अर्थ मुंबई किती बकाल केलेली आहे. आज लोकसत्तेचं जे हेडिंग फार छान आहे, बुडबुड नगरी, ही बुडबुड नगरी केलेली आहे. पूर्ण मुंबई नगरी आता हे बुडवायला निघालेले आहे. त्यांना काही घेणं देणं नाही मुंबईशी, महाराष्ट्राशी. मुंबई महापालिकेचा जो फंड होता तो याने ढापलेला आहे. कॉन्ट्रॅक्टरची भर केलेली आहे. बेबंदशाहीपणा सगळा सुरू आहे. निवडणुका घ्यायला घाबरतायत. तिथे कोणी लोकप्रतिनिधी नाही आहेत. अशा वेळी मुंबई ही मुंबईकरांनी कुणाकडे पाहायचंय, मुंबईकरांच्या सुरक्षितेचं काय होणार आहे, इतक्या उत्तरांना नालायकपणा एवढंच त्यांना म्हणता येईल. बरोबर आहे. युवराज मोहिते, आपण राजू वाघमारे यांच्याकडनं उत्तर घेऊया या सगळ्याचं. राजू वाघमारेजी, अनिल गलगली पण म्हणतात की घाई झाली आणि ही घाई नडलेली आहे, आणि अर्थातच मोहिते सरांनी पण याच्याविषयी आरोप केलेले आहेत. गुरुप्रसाद, मला थोडं सलग बोलायला दिलं तर बरं होईल. सलग बोला आपण. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ज्यावेळी कर्तव्य शून्य असणारं सरकार असा आरोप आमच्यावर केला जातो, मला खरोखरच हसावं की रडावं असं कळत नाही. कारण ज्या स्थगिती सरकारने कोस्टल रोडचं काम थांबवलेलं, ज्यांनी अटल सेतूचं काम थांबवलेलं, ते ज्यांनी मेट्रोचं काम थांबवलेलं, ज्यांनी पेंग्विनच्या हट्टापोई मेट्रोच्या कारशेडचं काम थांबवलेलं, त्या स्थगिती सरकारचे प्रतिनिधी जर आम्हाला कर्तव्य शून्य बोलत असतील तर या देशाचं आणि महाराष्ट्राचं पुढे काय वाटोळं हे लोक करतील जर यांच्या हातात सत्ता आली तर, याचं प्रतीक आता आपल्या समोर आलेलं आहे. कारण या स्थगिती सरकारने काही कामच केली नाही. ही सगळी कामं आम्ही सुरू केली, ही सगळी कामं आम्ही पूर्ण करतोय. माझे मित्र अनिल गलगली म्हणाले ते बरोबर आहे की थोडा नियोजनाचा अभाव हा कॉन्ट्रॅक्टरच्या मूर्खपणामुळे आम्हाला भोगावा लागला आणि तो ठराविक स्टेशनला भोगावा लागला. माझी आपल्याला विनंती आहे आपल्या चॅनल तर्फे की मेट्रोच्या सुरक्षिततेला कुठेही धक्का लागलेला नाही. ज्या एका स्टेशनच्या कॉन्ट्रॅक्टरमुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवर कोणत्याही परिस्थितीमध्ये कारवाई केली जाईल, त्यांच्यावर इलाज केला जाईल, याच्यात अजिबात दुमत नाही असं सरकारच्या वतीने मी सांगू इच्छितो. राहिला प्रश्न की मुंबईमध्ये 1908 पासून एवढ्या लवकर आणि एवढ्या जास्त प्रमाणात कधीच पाऊस पडला नव्हता गुरुप्रसाद. तो पाऊस काल एका दिवसामध्ये पडला. म्हणजे कुठे 165 mm पडला, कुठे 235 mm पडला. आता एवढा मोठा पाऊस ज्यावेळी 1908 नंतर पहिल्यांदा पडलाय आणि तोही एवढ्या कमी वेळात पडलाय, तर ही नैसर्गिक गोष्ट आहे की पुष्कळ ठिकाणी आजपर्यंत जिथे पाणी नव्हतं तिथे ते पाणी साचणार. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यावर आपण काय करणार. पण विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काही नाही. विचारशक्ती अजिबात नाही, बुद्धी नाही की बाबा आपण हे का करतोय, काय होतंय. आता राहिला प्रश्न की कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत बोललं जातं, कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत बोललं जातं. मी कालच एका चॅनलवर सांगितलं, अक्कलशून्य ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली. अक्कलशून्य ठाकरे म्हणत होते की हिंदमाताला पाणी साचलं, हिंदमाताला आम्ही असं केलं तसं केलं. अहो, हिंदमाता हा माझा वडाळा मतदारसंघ आहे, मी तिथे राहतो, मी रोज तिकडे असतो. आपण स्पेसिफिक मेट्रो विषयी बोलूया म्हणून थांबवतो वाघमारेजी, स्पेसिफिक मेट्रो विषयी आपण बोलूया, स्पेसिफिक मेट्रो विषयी बोलूया. मोहिते यांना आक्षेप आहे, आपण जी मांडणी करताय त्यावर मोहिते यांना आक्षेप आहे. चर्चा घडवूया, आपण उत्तर द्यायला आपल्याकडे येतो. गुरुप्रसाद मला पूर्ण करू दे. एकच मिनिट गुरुप्रसाद.
नाही, हे बघा contract वाघमारेजी आहे. वाघमारेजी कोणी काय टीका केली, विरोधकांनी काय म्हटलं, कुठे पाणी तुंबलं, याच्याविषयी नाही. आपण स्पेसिफिक या मेट्रो विषयी बोलतोय. Specifically मला पावसानं फक्त जसा पूर्ण रेकॉर्ड बोलू केला, द्या ना. तुम्ही सांगताय मला- वाघमारेजी मला तुम्ही तुमचं- बोला. मला मला फक्त तुमचं तुम्हाला एकच- प्रश्न विचारायचा आहे. अरे मला 10 फक्त प्रश्न सेकंद- विचारू 10 द्या. सेकंद द्या 10. गुरुप्रसाद 10 पूर्ण करा, सेकंद चला द्या. पूर्ण करा, मग येतो. पूर्ण करा, मग प्रश्न घेऊन येतो. पूर्ण करा. झालं पूर्ण ना करा. पूर्ण? हिंद माताचं कॉन्ट्रॅक्ट हे ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं, ज्या कॉन्ट्रॅक्टरनी मातोश्री बांधून दिली, त्या कॉन्ट्रॅक्टरनी मागच्या 5 वर्षामध्ये हे काम केलेलं याचा काही संबंध आहे का आहे इथे? आणि ते गुरुप्रसाद, काम याचा संबंध आहे का इथे? त्याच्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. गुरुप्रसाद, याचा काही संबंध आहे का इथे? बरं, कॉन्ट्रॅक्टचा मुद्दा निघालाय. वाघमारे थोडं थांबवतो. डॉक्टर वाघमारे थोडं थांबवतो. कॉन्ट्रॅक्टचा मुद्दा निघालाय, तर या टनेलचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे टर्कीच्या कंपनीला दिलं होतं. आता थोड्या वेळापूर्वी Exactly. आदित्य ठाकरेंनी पीसी घेतली, त्यांनी म्हटलेलं आहे Exactly. टर्कीवरती तिकडे बहिष्कार टाकताय, मग इकडे कॉन्ट्रॅक्ट कशाला Exactly. दिलं, हे काढून घ्या म्हणतायत. बरोबर आहे, याचं उत्तर देतो ना मी. बरोबर आहे. बोला. याचं उत्तर देतो की बरोबर आहे. टर्कीचा जर कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट याच्या पुढचं काढून घेतलं जाईल, कारण केंद्र सरकारचं महायुतीचं धोरण आहे. पण मिठी नदीमध्ये जो भ्रष्टाचार झाला आणि जे लोक आता याचा जेलमध्ये काही आहेत, संबंध नाहीये. त्या लोकांनी नाही, राजू वाघमारे स्पेसिफिक चर्चा आहे, स्पेसिफिक मॅटरवर चर्चा आहे, म्हणून मी थांबवतो. मला माफ करा. मोहितेंकडे मला जावं लागेल. नदीवर मोहितेंकडे मला जावं लागेल. युवराज मोहिते, संबंध नाहीये. त्यांनाही संधी देऊयात. नदीच्या पुरा विरोधकांचाही आवाज ऐकूयात. काल प्रशासनाने पत्रकारांचा आवाज पोहोचू दिला नाही, ती गोष्ट सोडून द्या. विरोधकांचा आवाज ऐकूयात. बोला मोहिते, बोला. असं आहे की ज्या विषयावर आपण बोलतोय तो विषय भरकटवला जातोय, कारण या विषयाबाबत कुठल्याही सत्ताधाऱ्यांकडे कुठलाही मुद्दा नाहीये. त्यांची चूक झालेली आहे, घोडचूक आहे. आता हे मान्य करतायत ते चांगली गोष्ट आहे की कॉन्ट्रॅक्टर राहिला. अरे कॉन्ट्रॅक्टरने जर काम केलं नाही तर मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन का केलं? मुख्यमंत्र्यांना कळत नाही, मुख्यमंत्र्यांकडे रिपोर्ट येत नाही. कॉन्ट्रॅक्टरने जर काम अपूर्ण केलं असेल तर मुख्यमंत्र्यांना घाई कसली झाली होती तुम्हाला उद्घाटनाची? तुम्हाला फक्त उद्घाटन करायचंय. तुम्हाला उद्घाटन करताना तुम्हाला बघायचं नाहीये की काय ते काम पूर्ण झालंय की नाही, लोकांच्या सुविधा तिथे आहेत की नाही, लोकांचा जीव धोक्यात आहे की नाही. आजच एक रिपोर्ट आलाय की तिथले जे सिक्युरिटी कमिशनर आहेत त्यांनी अहवाल दिला होता. 700 तिथे भेगा आहेत. त्या भेगांचा त्या रिपोर्ट मध्ये उल्लेख आहे. हे सगळं हे नाकारून तुम्ही जेव्हा उद्घाटन करता तेव्हा तुम्ही मुंबईकरांशी आणि मुंबईकरांच्या जीवाशी खेळत असता. तुम्हाला मुंबईकरांच्या जीवाचं काही पडलेलं नाहीये. मुंबईकर मेला तर मेला, तुम्ही काय उद्घाटन नाही, करून जाणार? मला गलगली नाही चर्चेत आणायचं. बरोबर आहे. मोहिते जे म्हणतायत, मोहिते जो आक्षेप घेतायत, जो मुद्दा मांडतायत, त्यालाच पुढे नेऊयात आपण. आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये संडासचं घाणेरडं पाणी चाललंय, कारण मेट्रोचं काम जे आहे ते अपूर्ण आहे. सगळं डेब्रिज आणि सगळी घाण बाजूला पडलेली आहे. त्यामुळे केवळ मेट्रोमध्ये नाही तर मेट्रोच्या आजूबाजूला जो एरिया आहे त्या सगळ्या एरियामध्ये घाण पाणी पसरलेलं आहे, चिखल पसरलेला आहे, दुर्गंधी पसरलेली आहे. आणि ते लोकांनी का सहन करायचं? यांनी कॉन्ट्रॅक्टरकडनं मलिदा खायचा. मोहिते सर, मला हा मुद्दा पुढे न्यायचा आणि वाघमारेंकडनं पण याच्यावर उत्तर घ्यायचंय, म्हणून तुम्हाला थांबवतो. गलगली सर, ज्याप्रमाणे युवराज मोहिते सांगतायत, आता आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला की टनेलमध्ये भेगा आहेत असा आकडा सांगितला गेला होता, असा रिपोर्ट दिला गेला होता. आणि प्रश्न पडतो की घाईघाईनं उद्घाटन काय केलं गेलं? यांना नुसत्या फिता कापायच्या आहेत. गलगली सर, काही नाही. मोहिते थोडं थांबा. गलगली सरांकडनं उत्तर घेऊया आणि मग वाघमारेंकडे मला जायचं. अगर आपण पाहिलं, माझं तर मत आहे की पुढारी जे आपलं चॅनल आहे, वाघमारे साहेब आणि मोहिते साहेब आणि आपण अगर आता प्रत्येक मेट्रो स्टेशनचा अगर दौरा केला आता, तर तुम्हाला प्रत्येक मेट्रो स्टेशनच्या बाहेर जो आपल्याला एक सर्व्हिस रोड पाहिजे तो सर्व्हिस रोड नाही आहे. कित्येक ठिकाणी लिफ्ट चालू नाही आहेत, कित्येक ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. तर आपण अगर जेव्हा अशा प्रकारचे, कारण ही आता फेज 2 तर त्यांनी आता चालू केलेले आहेत, फेज 1 फार पहिला सुरू केलेले आहेत. मी स्वतः सांताक्रूजच्या बाबतीमध्ये ट्विट केलं होतं. जेव्हा आम्हाला काही दिसतं चुकीचं तर आम्ही फोटो काढून व्हिडिओ काढून ट्विट का करतो की प्रशासनाने लक्षात द्यावे. पण दुर्दैवाने मेट्रो 3 मध्ये अशी कुठलीही सिस्टम नाही आहे जी यावरती कारवाई करेल. मध्यंतरी ज्या मुंबईच्या वेगवेगळ्या मेट्रो आहेत तेथे सुद्धा तक्रारी करण्यासाठी गेलो तर तक्रारी ते घेत नाहीत. त्यांच्या बॉसेसला ते पहिला विचारतात की आम्ही तक्रारी घेऊ की नको घेऊ. माझी विनंती आहे की माननीय एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीस
यांनी आमच्याबरोबर किंवा टी व्ही माध्यमाच्या बरोबर अगर प्रत्येक स्टेशनला व्हिजिट केली तुम्हाला प्रत्येक ठिकाणी 100 चुका दिसतील. किती? 100. कारण आपण त्यांना पैसे दिलेले आहेत, कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, त्यांना मोठी रक्कम दिलेली आहे, तर त्यांनी ते काम 100% करणं आवश्यक आहे. आज सुद्धा प्रत्येक मेट्रो स्टेशनच्या बाहेर सुविधांचा अभाव आहे. अगर असं नाही केलं तर भविष्यामध्ये सांताक्रूज असून देत, पुढे तुमचं बांद्रा कॉलनी असून देत, प्रत्येक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून आमची विनंती आहे की आता सुद्धा वेळ गेलेली नाही, याच्या सर्व रेल्वे स्टेशनचे ऑडिट करावं, तिथल्या सुविधांचे ऑडिट करावं आणि एक छोटासा व्हाईट पेपर बनवून सार्वजनिक करावा, म्हणजे जनतेला सुद्धा लक्षात येईल की एक्झॅक्टली काय काम झालेलं आहे, काय काम बाकी आहे आणि पुढे काय काम होणार आहे. बरं, मी डॉक्टर वाघमारे आपल्याकडे येतोय उत्तरासाठी. मला अर्थातच दोघांनी जो मुद्दा मांडलाय त्याला जोडूनच आपल्याला विचारायचं आहे की ठीक आहे, म्हणजे निर्णय सरकार वेगवान घेतं, सरकार गतिमान आहे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, पण अतिघाई संकटात नेते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि ती घाई या ठिकाणी नडली हे आपण मान्य करता का? सगळ्यात पहिली गोष्ट गुरुप्रसाद, पूर्ण रेल्वेच्या भुयारी रेल्वेच्या एकाच स्टेशन मध्ये हा प्रॉब्लेम झाला. त्यांनी जो रिपोर्ट दिलेला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की सगळं ओके आहे, तुम्ही याचं उद्घाटन करू शकता. आणि उद्घाटन करणं, ऐका, हे कशासाठी, तर लवकरात लवकर या मुंबईकरांना जास्तीत जास्त सुखसुविधा कशा पुरवता येतील त्याच्यासाठी. बरं, आम्ही काम करणारे लोक आहोत. आता या लोकांचे कधी उद्घाटन झालीच नाहीत कारण यांनी आयुष्यात कधी कामच केली नाही. त्याच्यामुळे काम करणारे लोक आहोत. ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे हा प्रॉब्लेम झाला त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल. माझे मित्र अनिल गलगली जे म्हणाले की या बाबतीत दौरा केला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की आदरणीय उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री आणि मागच्या वेळेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब की प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरून या मुंबईकरांसाठी कचरा साफसफाई पासून, नाले साफसफाई पासून पूर्ण कॉन्क्रिटीकरणासाठी रस्त्यावर उतरून काम करणारा एकमेव नेता हा एकनाथ शिंदे आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना काही प्रॉब्लेम नसणार आहे. आम्ही सगळे मेट्रो बघू. आम्ही जिथे जिथे ज्या ज्या असुविधा आहेत त्या छोट्या तुम्ही जर म्हणताय ते युवराज मोहितेला पटत नाहीये, काँग्रेसला पटत नाही, हात वर करतायत. काँग्रेसचं वाटोळं झालंय, काय पटणार आहे? यांनी आयुष्यात काय केलंच नाही ते यांना पटणार काय? बरं, मोहिते बोला, आपण कामं करता, ही टीका सोडून बोला. कामं करताना मुंबईकरांच्या हिताचं बोला. आयुष्यात काय केलं नाही. जे दल बदलू आहेत ना, दल बदलू, त्या दल बदलू आधी ज्या पक्षात होते त्या पक्षांचे व्हिडिओ, त्यावेळेचे त्यांचे व्हिडिओ काढले पाहिजे. त्यावेळी काही म्हणाले होते ना, फडणवीस नालायक आहे, एकनाथ शिंदे नालायक आहे, ते व्हिडिओ आता बघायला लागेल. यांच्या भूमिका बदललेल्या आहेत आणि मला याच्या पलीकडे जायचंय. मी मोहिते सर आपल्याला थांबवतो. मोहिते सर मी आपल्याला थांबवतो. वाघमारे, डॉक्टर वाघमारे, काँग्रेसने काय केलं आणि शिवसेनेनं काय केलं याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बोलावं लागेल. एक मेट्रोचा मार्ग जो 17 दिवसापूर्वी मुंबईकरांच्या सेवेत आला, ज्याची प्रतीक्षा मुंबईकरांनी अनेक महिने केले, तो मेट्रोचा मार्ग जर का या पहिल्या पावसामध्ये अशी अवस्था मुंबईकरांना दाखवत असेल तर सामान्य मुंबईकरांच्या बाजूनं किंवा त्यांच्यासाठी आपल्याला बोलावं लागेल. काँग्रेस आणि वाघमारेंचं काय, मग कोण दल बदलू याच्याविषयी आपण जाऊयातच नको. मोहिते सर, माझी तुम्हाला विनंती आहे, मला बोलू द्या, चॅनलच्या माध्यमातून तुम्ही उगाच मेट्रोच्या, नाही, मी दोघांनाही थांबवतो. प्लीज डॉक्टर वाघमारे आणि मोहिते, मी आपल्या दोघांनाही थांबवतो. आपल्या दोघांनाही थांबवतो. सुरक्षित आहे. एका स्टेशनचा प्रॉब्लेम आहे, तोही दुरुस्त केला जाईल. मला गलगली सरांना चर्चेत आणायचंय. गलगली सर, मी येतो तुमच्याकडे, दोघांकडे येतो. राजकारणावरती भरपूर बोलू. आरोप प्रत्यारोप कालपासून खूप झालेले आहेत. मुंबईकरांच्या बाजूने बोलूयात, मुंबईकरांसाठी बोलूयात. आपण सगळे मुंबईकर आहोत. आपण सगळे मुंबईकर आहोत. मुंबईकरांच्या बाजूने बोलूयात. आपल्याच कोणीतरी जीवाभावाचे त्या मेट्रो मधून उद्या प्रवास करणार आहेत, पाण्यात अडकले तर आपल्यालाच त्रास होणार आहे. वाघमारे आणि मोहिते दोघांना थांबवतो. बसायला मोहिते सर, कुठलीही लोकांची सुरक्षिततेचं काही पडलेलं नाहीये. मोहिते सर, काही मोहिते सर प्लीज, त्यांना फक्त उद्घाटन करायचे आहेत. नाही, मी उत्तर घेतो. मेट्रो कुणी आणली? नाही, मेट्रो कुणी आणली मुंबईमध्ये? मेट्रो आणली काँग्रेसच्या काळामध्ये आणि त्यानंतर या फेजेस सगळ्या सुरू आहेत. मेट्रो आणायला हे विसरले असतील. अरे याच्या भूमिका बदललेल्या आहेत, यांनी दल बदलू केलेला आहे. युवराज मोहिते प्लीज आपण थांबा. प्लीज थांबा. डॉक्टर वाघमारे,
डॉक्टर वाघमारे, आता याच्यात दुसरा डॉक्टर मुद्दा वाघमारे, आहे. वैयक्तिक टीका नको, वैयक्तिक विषय नको, पक्षाचा विषय नको, मुंबईकरांच्या बाजूने बोलूयात. दोघांनी थांबा, मला गलगली सरांना चर्चा जाणायचं. गलगली सर, हे राजकारण होत राहतं, काँग्रेस, शिवसेना, मनसे हे सगळे पक्ष भांडत राहतात, पण सर्वसामान्य मुंबईकरांचा विसर पडतो आणि तो विसर अशा पद्धतीने जेव्हा एखादी यंत्रणा कोलमडते तेव्हा पुन्हा एकदा चर्चेत येतो. या निमित्तानं तो आलाय आणि त्यावर ही मंडळी गंभीर दिसत नाहीयेत. हे मुंबईकर म्हणून आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे, हे आता मान्य करूयात. गलगली सर, आपण बोला. नालायक बसलेले आहेत तिथे, नालायक लोक बसलेले आहेत. कारण जेव्हा त्यामुळे अशा प्रकारची माझं परिस्थिती एवढं म्हणणं निर्माण आहे होते, की या तेव्हा सामान्य सगळ्याला नागरिकांना जसे राजकारणी जागरूक आहेत तसेच ते जे सगळे जेव्हा तुर्कीचे मेट्रो किंवा यांच्या कुठले इश्यूला सगळे जे आपण निश्चित कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर पाणी कारवाई काय करणार आहे नागरिकांना फार मोठा त्रास करून लागला. परंतु ताबडतोब मेट्रो 3 ने तिथलं संचालन बंद केल्यामुळे फार मोठी दुर्घटना झाली नाही. त्यांनी अगर संचालन बंद केलं नसतं तर लोक तिथे आले असते आणि लोकांना त्रास झाला असता. तर माझं असं मत आहे, जसं राजू वाघमारे यांनी सांगितलं, आमची विनंती आहे की आपण एक वेळ द्यावी आणि आपण प्रत्येक स्टेशनचा दौरा करून तिथल्या सुविधांवरती जर लक्ष दिलं तर निश्चितपणे मुंबईकरांना फायदा होईल. आणि माननीय श्री एकनाथ शिंदे हे नगर विकास खात्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या सोबत आम्ही सुद्धा येऊ आणि आपण काही स्टेशनचा दौरा करून तिथे काय काय असुविधा आहेत, जसं वाघमारे यांनी आधी मान्य केले आहेत की आपण दौरा करू, आपण स्टेशनचा दौरा करून तिथल्या समस्यांचा अभ्यास करून अगर लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे मुंबईकर त्याचं स्वागत करतील. आणि सरकारचं सुद्धा एक प्रकारचे जे लक्ष आहे की लोकांना जलद आणि सुलभ द्यायचे. एकनाथ शिंदे साहेब काहीही करणार नाही. काम करणारा नेता आहे. थांबा, माझ्याकडे शेवटची 3 मिनिटं आहेत, शेवटची 3 मिनिटं आहेत. डॉक्टर वाघमारे आणि मोहिते, आपल्या दोघांना 1-1 मिनिट देतो. पैसे खाल्लेले आहेत, असे भ्रष्ट लोक आहेत, यांना लोकांच्या सुरक्षेचं काही पडलेलं नाही. गोष्टी असतील त्या गोष्टी पूर्ण लोकांच्या करण्याचं सुरक्षेचं काही आश्वासन पडलेलं नाहीये. सरकारच्या वतीने या मुंबईकरांना मी स्वतः देतोय. सरकारचा प्रतिनिधी म्हणून मुंबईकरांना कोणतेही हाल सोसावे लागणार नाहीत अहो, ते याची दिसलं पूर्ण आता. काळजी ते दिसलं सरकार आता. आणि मुंबई एक महापालिका आठवड्याच्या पावसात दिसलं तुम्ही अजिबात सगळे काळजी मुंबई करू इथून नका. धुवायला निघालेलं आहे. शेवटच्याकडे येतो, मोहिते थांबा. यांच्याकडे काय होणार नाही. आम्ही सरकारच्या वतीने गॅरंटी देतो की हे सध्याचं काम एकदा सगळं व्यवस्थित झालं. बरं, आपण गॅरंटी देताय, आपण गॅरंटी देताय. मुंबईकर म्हणून आम्ही आनंदी आहोत. बरं, प्रत्येक स्टेशन आणि प्रत्येक मेट्रोचा परिसर कसा व्यवस्थित करता येईल याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल, नगर विकास खात्याच्या वतीने घेतली जाईल. कारण एकनाथ शिंदे कधी रस्त्यावर फ्रंट फूटवर खेळलेले आहेत, घरात बसून फेसबुकवर खेळलेलं नेतृत्व नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही फ्रंट फूटवर येतो आणि फ्रंट फूटवर बरं, तुम्ही आश्वस्त करताय. माझा वेळ संपत आलाय, 1.5 मिनिटं शिल्लक आहेत, वेळ संपत आलाय. मोहिते, त्यांनी गॅरंटी दिलेली आहे, त्यांनी गॅरंटी दिलेली आहे की मुंबईकरांना त्रास होणार नाही. प्रश्न नाही, याच्यावर मला बोलायचं आहे. बोला, शेवटचा 1 मिनिट आहे, बोला. की गुरुप्रसाद, प्रश्न असा आहे की हे भ्रष्टाचारातनं हा सगळा गोंधळ झालेला आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं लवकर कर, त्या कॉन्ट्रॅक्टरने काही काम केलं की नाही त्याचं एडिट नाही, त्याचं काही ऑडिट नाही आहे. आणि हा भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचारामुळे लोकांचं जीवन असुरक्षित झालेलं आहे. यांनी कुठल्याही पद्धतीने तिथली सुरक्षा न बघता, तिथल्या सुरक्षा कमिशनरचा अहवाल न बघता यांनी उद्घाटन केलेले आहेत. या पावसामध्ये मुंबईकरांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतः सतर्क राहिले पाहिजे. या सरकारवर काही विसंबून राहता कामा नये. हे सरकार लोकांच्या सुरक्षेसाठी काही करणार नाही. हे सरकार लोकांचं नाही. या सरकारने लोकांची कुठलीही हमी घेतलेली नाही आणि हमी देणार नाही. जर एका आठवड्यामध्ये अशा पद्धतीने लोकांच्या जीवाशी खेळत असतील तर मुंबईकरांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता सतर्क राहायला पाहिजे. कारण यांच्या हातामध्ये केवळ पैसा आहे, याला फक्त पैसा दिसतो. महापालिकेला यांनी लुबाडून खाल्लेला आहे. या चर्चेच्या, या मुद्द्यांच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य मुंबईकरांचे जे प्रश्न आहेत, विषय आहेत, त्याच्याकडे आपल्याला पाहावं लागेल. दुर्दैवानं ते होताना दिसत नाही. हे का म्हणतोय? कारण बहुसंख्य मुंबईकर कामात जितका वेळ खर्ची घालतात त्याच्या निम्मा वेळ त्यांचा रोज प्रवासामध्ये खर्च होत असतो. रस्त्यावरती सुरू असलेल्या विकास कामांमुळे त्या प्रवासाच्या वेळामध्ये आणखी भर पडलेली आहे. मागच्या काही वेळामध्ये ती एक वेगळी, पण तिची भरपाई मिळेल, कधीतरी प्रवास सुखकर होईल या आशेनं मुंबईकर जे सहन करतोय त्याची परिणिती जर अशा तुंबलेल्या स्टेशन्समध्ये होणार असेल तर ते नक्कीच मुंबईकर म्हणून चीड आणणार आहे. आणि ही गोष्ट जे जे कोणी राजकारण्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत, कंत्राटदारापर्यंत जे कोणी याला जबाबदार असतील त्यांनी समजून घेणं
हे महत्त्वाचं आहे. असंच या चर्चेच्या शेवटी मला अभिप्रेत आहे. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. आणि यासह या चर्चेच्या धुरड्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.